त्याला जमल नाही नको नको आता मार्ग बोलला मार्ग त्यांच्यापाशी उभा राहा परत एवढे फक्त पिंपरी असं बघितलं तर आमच्या गावात छोटंसं गाव आहे. या गावाला सर्वप्रथम मी गुढीपाडव्याच्या आज एक पिंपरी गावात एक वेगळा आदर्श घडला. त्यांना तुम्ही नामांकित कंपनीचा फ्लोर घेतला. त्यांच्या कंपनीचं 7 फ्लोर एकाच दिवशी एखाद्या छोट्याशा गावात ज्याचं मतदान 1400 आसपास लोकसंख्या तिथे छोट्या गावामध्ये तरुण पोरांनी जी 2 एकराच्या आसपासचं शेतकरी आहे मित्रांनो. तर ही जी हा जो मेसेज आहे हा संघटित शेतीचा मेसेज आहे आणि ही गोष्ट फार मोठी आहे. द्राक्ष शेतीमध्ये 2 एकराच्या आतल्या तरुणांनी जर संघटित होऊन शेती केली तर काय होऊ शकतं. एकीकडे बघितलं तर आज पाडव्याच्या मुहूर्तावर तसं बघितलं तर मोबाईल, गाड्या, 2 व्हीलर ह्या गोष्टीकडे तरुणांचं आकर्षण असताना पिंपरी गावातल्या तरुणांनी जो एक वेगळाच आदर्श महाराष्ट्रापुढे घालून दिलाय किंवा सोलापूर जिल्ह्यामुळे घालून दिला तो एक वेगळा आदर्श आहे. आणि ही सगळं करत असताना यावर्षी योगायोगाने दर चांगला आहेत आणि गेल्या 2-3 वर्षामध्ये जो त्यांनी संघर्ष केला आणि त्याच्यातून जी नवचैतन्याने जी पाडव्याच्या दिवशी जी सुरुवात केली आहे आणि एकत्र हिंदू धर्माचा आपला पाडव्याचा म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असतो आणि ते असताना पीर साहेबाच्या मंदिरासमोर त्यांनी पूजाचा कार्यक्रम घेतला. म्हणजे एकीकडं राजकारणी लोकांकडून जी तरुणांची डोकी भडकवली जाते ती तर त्याला ही गवगवीत असं म्हणजे थोडक्यात त्यांनी ही एकजूट जी आहे ती दाखवण्याचा प्रयत्न केला किंवा केलंय त्यांनी. असं त्यांना भावी जी आता तरुण पोरायची त्यांना जी द्राक्ष शेतीमध्ये अडचणी येते त्याला यांचंही बघून सातुली किंवा करमाळा तालुक्यातली पण पोरं इथं उपस्थित झाली आणि प्रेम शेतकऱ्याचं एकूणमेकाबद्दल असावं किंवा संघटित शेती व्हावी याच्यासाठी मी गेली बरंच वर्ष झालं सातत्यानं प्रयत्न करतो. परंतु आज काल ह्यांचा फोन आल्यावर मला कंपनीच्या लोकांचा फोन आला होता की या गावामध्ये अशाशी झालं यांनी संघटित होऊन असं केलं तर की प्रचंड असं ह्या गावातल्या तरुणांनी एक वेगळी ओळख गावाला पण ह्या ग्रुपमधून जाईल आणि असंच ग्रुप आपल्या जिल्ह्यामध्ये संघटित शेतीला प्रोत्साहित करतील. आणि संघटित शेतीशिवाय छोटं जे शेतकरी आहेत आता याच्यामध्ये जर बघितलं तर 2 एकराच्या पुढचा शेतकरी नाही. आता मी बोलताना त्यांच्यावर आणि यावर्षी त्यांचा बेदाणा अतिशय चांगल्या दरानं चाललाय. सरासरी 280च्या आसपास त्यांचा माल जातोय आणि तेवढं सगळं करत असताना त्यांनी एवढं यावर्षी चांगलं आर्थिक थोडंसं बरं झाल्यानंतर सुद्धा ती मुलं आधुनिक जगात वावरताना आपल्या शेतीसाठी जेवढं केमिकल महत्त्वाचं किंवा औषधं जेवढी महत्त्वाची आहेत तेवढंच त्यांच्या लक्षात आलं स्प्रेच्या मशीन पण महत्त्वाच्या असतात. कारण स्प्रे शिवाय तुम्हाला कव्हरेज येऊ शकत नाही आणि ती कव्हरेज मिळवताना त्यांनी संघटित म्हणून जी गोष्ट केली आहे ती गोष्ट माझ्यासाठी एक प्रचंड कौतुकास्पद गोष्ट आहे. आणि पिंपरीच्या गावाला छोट्याशा माझ्याकडून कृषीनिष्ठ परिवाराकडून असंच संघटित राहण्याच्या किंवा असंच पुढे जाऊन शेतीत प्रगती नवीन आधुनिक गोष्टीचा वापर करावा आणि प्रगतीपथावर जावं एवढ्या शुभेच्छा देतो. आणि कृषीनिष्ठ परिवारातर्फे मला त्यांनी इथं बोलवलं, मान सन्मान दिला किंवा इथं त्यांनी पूजा ठेवली त्याच्याबद्दल मी त्यांचं मनापासून धन्यवाद मानतो आणि मी थांबतो.